नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपाली कांबळे. 7चा अलार्म या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला यात घ्यायचा आहे. मात्र त्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशनापूर्वी रणनीती ठरवण्यासाठी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक. सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी उद्धव ठाकरे मैदानात. शिवाजी पार्कातल्या आजच्या आंदोलनाला राज ठाकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर. आषाढी वारीच्या तयारीचा घेणार आढावा. 6 बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता. कायदे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही निर्णय घेतलेला. संजय देशमुखांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी रामदास कदमांना ठाण्यातल्या रुग्णालयात दाखवावं. यापुढे कदमांना भाई म्हणणार नाही, तटकरे संतापले. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा दणका. सुमोटोची दखल घेत म्हात्रेसह इतर 4घांचा जामीन रद्द. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा आदेश. कंत्राटदार खलील शेख आत्महत्या प्रकरणातले सर्व 14 आरोपी फरार. रवींद्र धनगेकर आणि त्यांची पत्नी अजूनही नॉट रिचेबल. मुंबईच्या लोकल रेल्वेत पुन्हा एकदा हाणामारीचा प्रकार. रात्री उशिरा धावत्या ट्रेनमध्ये रेल्वे प्रवासी आणि तृतीयपंथी यांच्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल.